गेल्या कित्येक वर्षांपासूनचे माझे ज्येष्ठ स्नेही आदरणीय मामासाहेब कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या महाराष्ट्रातल्या पहिल्या हुंडाबंदी चळवळीला 50 वर्ष होत आहे ते वाचून मला ऐकून खूप आनंद झाला. मामासाहेबांचं कर्तृत्व महाराष्ट्रासमोर या हुंडाबंदी चळवळीच्या निमित्ताने अधोरेखित झालं. परंतु त्याच्या आधीसुद्धा मामांचा पिंड त्यांच्यावर सानेगुरूंचे अतिशय प्रभावी संस्कार असल्यामुळे सहृदयतेचा होता, मानवतेचा होता. त्यामुळे ते एस टीमध्ये ते आणि मी एकत्र काम करतो. मी अर्थात कनिष्ठ पातळीवर होतो, ते माझे वरिष्ठ होते. परंतु त्यावेळीपासून मी त्यांची सहृदयता अनुभवत आलो आहे. त्यानंतर ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एक वेगळ्या तऱ्हेची प्रवृत्ती स्वीकारली. मामासाहेबांचा पिंड निवृत्त राहून निरुद्योगी राहण्याचा नव्हताच. सतत चळवळ करणं, काम करणं, सतत समाजाभिमुख राहणं हे मामांचं ध्येय वैशिष्ट्य होतं. त्यानुसार त्यांनी हुंडाबंदी हा एक अतिशय काय म्हणू आपण त्याला दुखरी जागा महाराष्ट्राच्या महिला वर्गाची, समाजाची, त्या दुखऱ्या जागेवर बरोबर नेमकं बोट ठेवलं आणि काम सुरू केलं. हुंडाबंदी आणि हुंडा हा केवळ महाराष्ट्राचा हिंदुस्थानाला लागलेला एक असाध्य असा व्याधी आहे, रोग आहे. मामासाहेबांच्या मधला जो समाजसेवक होता आणि महिला वर्गाबद्दलची तळमळ ही त्यांनी कृतीत आणायचं ठरवलं आणि आजन्म म्हणजे त्यांनी 99व्या वर्षी श्वास घेतला. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी हुंडाबंदी आणि महिला वर्गावर होणारा अन्याय हुंड्याच्या निमित्ताने यासाठी अपार कष्ट घेतले. म्हणजे एवढे की महाराष्ट्र ते कधी ऋण विसरणार नाही. माझ्यासारखा माणूस जो गेली 70 वर्ष महाराष्ट्राचं काम पाहतो आहे आणि हा 90ला टेकलेला आहे, तो माणूस तर महाराष्ट्रामधले जी अनेक अशी एक नेमकी माणसं आहेत की जिने आजन्म एखाद्या कामाला वाहून घेतलं, अशी झपाटलेली झाडं अशातले मामा होते. आणि मामांच्याबरोबर सावित्रीच्या लेकी म्हणतो, मामा अनेक सावित्रीच्या लेकींच्या मागे मामा म्हणून उभे राहिले, आधार दिला. मामांचा आधार अनेकांना वाटत होता. आणि आता 50 वर्षानंतर मामा गेले. असं शेवटी पार्थिव जीणं हे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असतं. त्यानंतर त्यांच्या सुकन्या आशाताई ह्या सावित्रीच्या लेकी, त्या सावित्रीच्या लेकींची कणकण घेऊन मामांचं व्रत तेवढ्या निष्ठापूर्वक, भक्तिपूर्वक आणि झोकून देऊन करतायत. 50वं वर्ष ते साजरं करतायत. त्यांनाही मला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद द्यावेसे वाटतात. कारण मामांचं व्रत पुढे नेणं ही अतिशय कठीण गोष्ट होती. आशाताईंनी ते शिवधनुष्य उचललेलं आहे आणि त्यांना आशीर्वाद देणं, शुभेच्छा देणं हे प्रत्येक सजग नागरिकाचं कर्तव्य आहे.